नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण मागील काही लेक्चर्समध्ये महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. आपण रोज एका लोकसभा मतदारसंघाचं लेक्चर या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. आणि म्हणून हे चॅनलवरती अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण एक नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. त्यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ. आता या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये अंतर्गत येणारे विधानसभा मतदारसंघ हे सर्व बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. बुलढाणा जिल्ह्यात एकूण 7 विधानसभा मतदारसंघ येतात. तर त्या आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये मलकापूर हा बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आला आहे. आणि म्हणून राहिलेले 6 जे या बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ आहेत ते या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये सहभागी करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये चिखली हा विधानसभा मतदारसंघ या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो. त्यानंतर खामगाव, जळगाव जामोद, मेहकर, बुलढाणा आणि सिंदखेड राजा हे 6 विधानसभा मतदारसंघ या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात. आता मागील 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे प्रतापराव जाधव या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांना 5,21,977 मते मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात असणारे राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांना 3,88,690 मतं मिळाली होती. तर अशा प्रकारे 1,33,287 मताधिक्याने प्रतापराव जाधव या मतदारसंघातून निवडून आलेले होते. आता हे प्रतापराव जाधव 2009 पासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणजे एक चांगली पकड या प्रतापराव जाधवांची या बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर असल्याची दिसून येते. आणि राजेंद्र शिंगणे हे यांच्याकडून पराभूत झालेले आहेत 2019च्या निवडणुकीमध्ये. आता या मतदारसंघाअंतर्गत येणारे जे काही 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत. या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत चिखलीतून विधानसभेला श्वेता महाले या भाजपच्या आमदार आहेत सध्या. त्यानंतर खामगावमध्ये आकाश फुंडकर हे देखील भाजपचेच आहेत. त्यानंतर जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघातून संजय कुटे हे देखील भाजपचे आमदार आहेत. मेहकर या विधानसभा मतदारसंघातून संजय रायमुलकर हे शिवसेनेचे आमदार आहेत सध्या. आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून संजय गायकवाड शिवसेना चे आमदार आहेत. आणि सिंदखेड राजा या विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. आपण आत्ताच बघितलं की प्रतापराव जाधव यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला होता. मग ज्या एप्रिल-मे 2019मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या होत्या त्यात राजेंद्र शिंगणेंचा पराभव झाला. आणि पुन्हा मग ज्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या सिंदखेड राजा या विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र शिंगणेंना आमदारकीचं तिकीट देण्यात आलं आणि ते तिथून निवडून आलेले आपल्याला दिसून येते. आता एकूणच या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत
जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये 3 मतदारसंघ हे आपल्याला बी जे पीकडे असल्याचं दिसून येते. म्हणजे 3 आमदार इथे या बी जे पीचे आहेत. त्यानंतर 2 शिवसेनेचे आहेत आणि 1 राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. आता आपण बघितलं तर राजेंद्र शिंगणे हे अजितदादा गटात आहेत. म्हणजे हे सत्तेच्या बाजूनच आहेत. त्यानंतर संजय गायकवाड आणि संजय रायमुलकर हे दोन्हीही शिवसेनेचे आमदार हे शिंदे गटामध्ये आहेत आणि भाजपचे 3 आमदार येथे आहेत. तर यावरून असं लक्षात येतं आहे की हे 6चे 6 सर्व मतदारसंघ हे सत्तेतील किंवा भाजपाच्या बाजूने असल्याचं आपल्याला दिसून येते. परंतु आता या लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा उमेदवार दिला जातो 2024च्या लोकसभेसाठी, त्यावरून इथलं समीकरण आपल्याला लक्षात येईल. जरी समजा हे सत्तेत गेलेले असले शिवसेनेचे 2 आमदार, तरी पण आता लोकांचा त्या आमदारांवरती किती विश्वास आहे आणि यावर 2024ची लोकसभा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील जी काही लढत होणार आहे ती यावर अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येते. तर थांबूयात आपण आज येथे. धन्यवाद.